हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का चहा वगैरे? माझी पण झालेली आहे फायनली ग्रीन टी घेऊन. आणि मी बसलेली आहे आता व्हिडिओ बनवण्यासाठी. तर नाही का, एक मावशी आहे. एक मावशी आहे आणि तिनं असं सांगितलं की व्हिडिओ उभा राहून बनव बरं का, गळ्यामध्ये लांबकं घाल. तर आता हे माझ्याकडे असंच आहे आणि मी जॉबला जाते, बरोबर की नाही, आणि मी जीन्स वगैरे वेअर करते. तर ते जीन्सवरती कोण लांबकं घालतं? सगळे लोक हसतील की मला. आणि आल्यानंतर मी एवढी थकलेली असते बाई की हे व्हिडिओसुद्धा मी कंटाळा येतो मला. आणि ज्या लेडीजनं मागील 12-13 वर्षापासून सोशल मीडिया यूज करते त्या लेडीजला तू शिकवती, तू 4 दिवसात आलेली टवळी. बरोबर की नाही? मी तुला सांगितलं होतं माझ्या वाटेला जाऊ नको, पुढचा व्हिडिओ मी माझ्या पद्धतीनं बनवून, बरोबर की नाही? परंतु तुला खूपच खास दिसते. तुला माझ्या नादी लागून व्ह्यूज वाढवायचे असतील तर बेशक वाढव, मला काही फरक पडत नाही. सचिन, तुला नक्कीच लक्षात येईल मी कुण्या मावशीबद्दल बोलते. तर स्वामींनी ही ज्या दिवशी मला कमेंट्स केली त्याच्यानंतर 2 दिवसांनीच हिचं तोंड सुजले. हिनं स्वतः तो व्हिडिओ टाकलाय. ज्या तोंडाने इथं येऊन काही पण बकलीस ना, अर्धवट डोक्याची पागल बाई डंगरे, तू मला कसे व्हिडिओ बनवायचे, उठून बनवायचे, काय घालायचं काय नाही घालायचं, म्हणजे मला लाईक्स मिळतात. फ्रेंड्स, तुम्हाला मी अशी आहे अशी आवडते का मी खूप असा नटापटा करून येऊ आणि उभा राहून तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवू म्हणजे तुम्ही मला लाईक करचाल, असं त्या टवळीचं म्हणणं आहे. ह्या टवळीला कुणी चौकात जरी उभं केलं ना निहून, तर हिला 10 रुपये सुद्धा कुणी देणार नाही. अशी टवळी मला शिकवते बरं का. मला हिला वाईट बोलायचं नव्हतं, परंतु हिनं ह्याच्या आधी पण माझी लायकी काढली आणि परत तिनं मला कमेंट्स केल्यात की काल रात्री शॉर्टला तिनं कमेंट्स केल्या मला की कसे व्हिडिओ बनवू म्हणजे तुला लाईक येतील. तर पहिले व्हिडिओ कसे बनवायचे असतात ह्या गोष्टीकडे स्वतःकडे लक्ष दे, की ह्या वयामध्ये तू कसं राहायचं असतं. हां, मी राहण्याबद्दल तुला म्हणणार नाही किंवा तुझं वय बी काढणार नाही, बरोबर. परंतु तू जर अशी एवढी टाकून दिल्यासारखी जर असशील ना, तर तुझी उधळायला मला काहीच वेळ लागणार नाही. तर हिला स्वामींनी ज्या मला कमेंट्स केल्याच्या नंतर 2च दिवसामध्ये हिचं तोंड सुजले, एवढ्या गोळ्या चालू आहेत मला म्हणून तिने व्हिडिओ बनवलेला आहे. तरी पण ही बाई सुधरत नाही. लोकांना नावं ठेवणं, लोकांना च्या इज्जती काढणं, लोकांची लायकी काढणं, लोकांना कसे व्हिडिओ बनवतात हे बोलणं, ही बाई सुधरत नाही. म्हणजेच हिच्या आता कुठं काय सुजायचं राहिलं एक विचार करा. तर हे बघ, मी म्हटले होते ना की मी उत्तर देणार नाही, स्वामीच देणार आहेत. तर तुला स्वामींनी उत्तर दिलेलं आहे आणि आजचं उत्तर सुद्धा मी तुला द्यायला नाही पाहिजे होतं, परंतु मला कुठंतरी ते खूप जरा जास्तीच ओव्हर वाटतंय तुझं, म्हणून हे तुला उत्तर आहे. तर चल, मी आता माझ्याच म्हणजे जनतेला विचारते, मी आता अशी आहे अशी व्हिडिओ बनवते, अशी असल्यानंतर तुम्ही मला लाईक करत नाहीत का? फक्त एवढंच कमेंट्समध्ये सांगा. आणि मी उभा राहूनच व्हिडिओ बनवले पाहिजेत असं काही आहे का? मला पाय आहेत देवानी दिलेले, मी त्याच्यावर उभा राहू शकते, चालू शकते, सगळे करू शकते, बरोबर की नाही? पण जर मी कुणाशी आता चर्चा करते, तुमच्याशी मी बोलते, काही शेअर करते, तर मी उभा राहून कसे व्हिडिओ बनवायचे? 20 मिनिट मी एकाच जागेवरती कशी उभा राहून हे करणार आहे? आणि उभा राहून इतकं हे स्टँड हे करणार नाही, मला माझा फेस कव्हर होणार नाही. मी मागेच दाखवले तुम्हाला स्टँडचं. तर काहीतरीच यार लॉजिक आहे. ज्याला हे बघ, ज्याला म्हणजे नाही का लाईक करायचं असतं, आवडत असतं, तो व्यक्ती करतो. तुम्ही कसेही असा, तुम्ही दिसायला, बोलायला, वागायला कसेही असा, जो तुम्हाला पसंत करतो तो तुम्हाला पसंतच करतो. जनतेला नटापटा करणारे हे करणारे असेच आवडतात असं काही नसतं.
जनतेला एखादा व्यक्ती चं काहीतरी काम आवडलं, त्याचं बोलणं आवडलं, त्याचे गुण आवडले, त्याची रिअल लाईफ आवडली, तर जनता डोक्यावर बसवते बरं का. त्याच्या राहणीमानाशी त्यानं काय घालावं काय नाही ही जनता ठरवत नाही. आणि राहिला प्रश्न साडीचा, तर मी कधीही साडीला नावं ठेवलेलं नाही आणि मी साडी वेअर करते, परंतु सणवार असल्यानंतर साडी वेअर करते. मी इतर वेळेला साडी मी पहिलं पण तुम्ही जाऊन बघा, मी इतर वेळेला कधीही साडी वेअर केलेली नाही आहे. मी साडी जास्त वेअर करत नाही, परंतु माझ्याकडे साड्या एवढ्या आहेत. मी आता नंतर ना थोडा वेळ द्या मला फक्त, नंतर ना मी तुम्हाला माझं साडी कलेक्शन नक्कीच दाखवून शेअर करेल. त्यावेळेला तुम्हाला समजेल की माझ्याकडे किती साड्या आहेत, किती ड्रेसेस आहेत. परंतु कसं मी तुम्हाला सांगितलं ना की आता मला सध्या खूप थकल्यासारखं होतं. जॉबला जाणं, जॉबहून येणं आणि संध्याकाळी परत स्वयंपाक हे ते घरातली कामं, स्वच्छता लागते मला जिथल्या तिथं. भाज्या ते एकटी लेडीज म्हटल्यानंतर किती अडचणी, किती कामं असतात हे फक्त सिंगल मदरलाच समजू शकते, बरोबर की नाही. असं नाही आहे ना की समजा नवरा आहे आणि त्याच्यावर अवलंबून राहायचं आहे, तो संध्याकाळी येताना भाज्या घेऊन येणार आहे, त्याला एक कॉल केला की तो पाहिजे ती की आणून देणार आहे आणि मग मी बनवणार आहे, असं नाही आहे ना. मला आणावं पण लागतं, निवडावं पण लागतं आणि बनवावं पण लागतं, बरोबर की नाही. आणि परत रात्रीचं लगेच आवरून सगळं झोपावं लागतं, झोपण्याची तयारी असते की सकाळी उठायची घाई असते. ही खूप सगळं आहे बाई माझ्या मागे. त्यामुळे ना मी जशी बी आहे तर माझं शरीर खूप थकतं, त्यामुळे मी जास्ती टापटीप करू शकत नाहीये स्वतःला. हां, मी व्यवस्थित राहते एवढंच माझं आहे. फक्त मी साडी वगैरे हे सगळं घालून मला इथं येऊन व्हिडिओ बनवणं, परत ते काढून ठेवण्यामध्ये 2 तास घालवणं, घालण्यामध्ये 2 तास, तर हे 4 तास जर माझे इकडे गेले ना तर मी रात्रीचा स्वयंपाकच बनवू शकणार नाही, बरोबर की नाही फ्रेंड्स. तुम्ही खरं सांगा. ज्या ज्या महिला आहेत आणि जॉब करतात आणि हे घर पण सांभाळतात, त्या नक्कीच माझी परिस्थिती समजू शकणार आहेत की किती अवघड असतं आणि कशी असते ही परिस्थिती. आणि ह्या बायकांना असं कोण सांगणार. आणि परत वरतून आणखीन एवढं फ्री माइंड पण नसतं ना हो फ्रेंड्स. मला खूप असं त्रास भोगावे लागलेले आहेत, खूप दुःख झालेलं आहे, माझ्या मनावरती खूप हे झालेले आहेत, शरीरावरती पण खूप हे झालेलं आहे. मी दोन्ही डिलिव्हरीच्या नंतर मला फक्त आणि फक्त 12 दिवसाच्या नंतर सगळे कामं करावे लागलेत स्वतःचे स्वतः. त्यामुळं तुम्ही सांगा माझं शरीर आत्ता इतकं मला त्रास देत आहे, ती त्या टायमिंगला काही वाटत नाही हो, कारण त्यावेळेला शरीरामध्ये भरपूर ताकद असते, काही वाटत नाही. पण जसं जसं 30-35 नंतर एज होत जाती ना तसं माणसाला सगळे त्रास जाणवायला लागतात. तर कुठंतरी मनं दुखलेली असतात, त्रास झालेला असतो, मानसिक सुद्धा त्रास खूप झालेला असतो. त्याच लोकांना माहिती असते की यार एवढं सगळं करून सुद्धा अजून तरी पण खंबीरपणे उभा आहे. तुम्हाला लाज वाटत नाही का असं बोलताना? तर चला जाऊ द्या, जे मला समजून घेणार आहे ते समजून घेणारच आहेत. मी कशीही व्हिडिओ बनवले तर त्यांची इच्छा राहिली त्यांना लाईक करायचं न करायचं, मला त्यासाठी असं काही नटापटाच करावं असं. मी ज्या वेळेला करायचं त्यावेळेला मी करतेच की, मी कुठं नाही म्हणते, कारण मी दुसऱ्याच्या मनावरती नाही, तर मला स्वतःला वेळ भेटतो, मला स्वतःला आवडतं, माझी स्वतःची इच्छा असते, त्या वेळेला मी ते करत असते, बरोबर की नाही. तर असो, काही मूर्ख लोकांच्या डोक्याला डोकं लावणं म्हणजे खूप भयानक आहे. आणि काल रात्री मी गेल्यानंतर आधीच माझं काही ना काही थोडंसं टेन्शन असतं आणि परत असे काही लोक बोलतात. सकाळीच तिची कमेंट्स बघितली मी काहीतरी 9:30ला, म्हटलं 9:30च्या नंतरच कदाचित, तर इतकी म्हटलं कशी म्हातारी पागल झालेली आहे, बरोबर की नाही. तर असो, तर तुम्हाला मी काल गेले होते, मुलीला डब्बा घेऊन गेले होते, तिला भेटायला गेले होते आणि तिची परिस्थिती बघितली मी, तिला घरी चल म्हणते तर ती नाही आली बरं का. परंतु तिचा नवरा पण म्हटलं नाही की जा 2 दिवस तिकडंच राहतो, आराम वगैरे कर, बिलकुल नाही. म्हणजे मग माझा मुलगा चिडला पण, परंतु माझं आणि मुलाचंच नंतर भांडण झालं की तू तिथून चिडून म्हणजे नाही का लगेच निघून आला वगैरे. तर तो म्हणे मग तो माणूस म्हणतोय का, तो तिची काळजी घेतोय का, तो तिथं थांबलाय का दिवसभर, पण ती तशीच परिस्थितीमध्ये झोपून राहिली वगैरे वगैरे असं काही ते बोलत होता. आणि म्हणून मी तिथून आलेलोय, मला बघावंसं वाटलं नाही. बरोबर आहे, आता झोपून राहिल्याच्या नंतर तब्येत किती खराब होते तुम्हाला पण माहिती आहे, केस विचकलेले असतात, चेहरा. आणि माझी मुलगी खूप अशी ही आहे, तिला आजारी पडली की तिला लगेच हे होऊन जातं, जसं की अशी खूप हालत खराब होते. माझी पण तशीच आहे. म्हणजे मला नाही का असं जरा जरी मला तब्येत ठीक नसली ना
तर लगेच मग सगळ्यांना दिसून येतं की यार हिचं दुखते. ते अशीच आहे ती पण. त्यामुळे कसं होतंय की आणि लहानच आहे किती बी केलं तरी पण. आणि आम्ही त्याला, तो बाहेर गेल्याच्या नंतर मी तिला बडबड करत होते की तो असा करतो, तो तसा करतो, त्याचं काम नाहीये का तुला लक्ष द्यायचं, किंवा त्याचं काम नाहीये का की तुला इकडं आणून सोडायचं. तर उलट ती माझ्यावरच ओरडली, मलाच बोलती, तसं नाही असं नाही, तुला सारखं त्याच्यातच दोष दिसतात. अरे दोष काय दिसायचे बरं, मला एकटी, नजरेचा जर फरक असता तर मला एकटीलाच दिसले असते, बरोबर की नाही. माझ्या मुलाला पण दिसत आहेत तेच दोष, माझ्या मुलाला पण तेच फील होते, परंतु हिला फील होत नाहीये, बरं का. अरे एवढं पण आंधळं नसावं आणि एवढं पण एखाद्याचे चुकीवर पांघरून घालून एक दिवस असा पश्चाताप होणार आहे हिला, बघा तुम्ही. खूप पश्चाताप होईल, कारण ही खूप त्याच्या चुकींवरती पांघरून घालती. आता मला सांगा, काल तिच्या इथे म्हणजे भाज्या जास्ती प्रमाणात येतात ते बुधवार. तर आता एवढं दुखत होते तिनं की एवढं मला तिनं डब्बा करायला सांगितलं. नाहीतर ती कधीही मला त्रास देत नाही, तुम्हाला सांगते. कारण तिला माहिती असतं मम्मी आधीच परेशान झालेली असते आणि परत तिला म्हणजे नाही का असं आपण नको काम सांगायला म्हणून ती सहसा मला सांगत नाही. परंतु काल खरंच तिची तब्येत खूप खराब होती. मी रात्री गेल्यावरच मला लक्षात आलं. तर आम्ही गेलोय आणि हिनं भाज्या निवडतीये, म्हणजेच हिनं बाहेर जाऊन भाज्या घेऊन आली होती. मग त्याचं काम नाहीये का की मी भाज्या आणून देतो, बाबा बरं ठीक आहे तू बसले बसले निवड, बरोबर की नाही. मी पण त्या परिस्थितीमधून गेले, तब्येत ठीक नसल्यानंतर मी तर उठून स्वयंपाक सुद्धा इकडं रडायचे आणि एकीकडे स्वयंपाक करावा लागायचा. का तर माझे 2 मुलं आहेत आणि त्यांना कोण करून खायला घालेल. मी जर झोपून राहिले तर मी स्वयंपाक बनवायचे आणि परत झोपून राहायचे, इतकं मला त्रास व्हायचे. तरी मी समजू शकते, परंतु आता ह्यांची तशी लाईफ नाही आहे, नवीनच लग्न झालेलं आहे. तर ह्यांनी थोडंफार त्या मुलाने तिला समजून घ्यावं, मला असं वाटते की आता ती ज्या आजारी आहे, ती भाज्यांना गेली तर ह्याचं काम होतं मी आणून देतोय, तू निवड बसल्या बसल्या, बरोबर की नाही. तर ह्याला म्हणतात प्रेम, बॅलेन्स संसाराचा, बरोबर की नाही. एकाने करतच राहायचं आणि एकाने नुसती मोज मजा करत राहायची, हे कितपत योग्य आहे. आणि माझी मुलगी अशी आहे, मी तुम्हाला सांगते ना, तिनं ती स्वतः केलंय म्हणून तिला जरी त्रास झाला ना तरी ती त्याच्याशी वाद घालत राहील, पण तिनं मला कधीही सांगणार नाही आणि माझ्यापर्यंत आणणार नाही, हे मी तुम्हाला लिहून देते. कारण मी जन्म दिलाय आणि मी लहानाची मोठी केली, ती काय आहे ना ती मलाच माहिती की म्हणजे ती कशी आहे. खूप असं दडवून ठेवते, खूप मनात ठेवते, शेअर करत नाही, पटकन बोलत नाही, अशी आहे ती. आणि त्यामुळं मला तिची जास्त काळजी, तुम्हाला असं वाटत असेल डोकवती तिच्या संसारात, अरे ती माझी मुलगी आहे, तिच्या संसारात मी डोकवायचं नाही म्हणजे उद्या तिच्यासोबत काही कमी जास्त झालं तर मीच हे करणार आहे, तुम्ही करणार आहे का. जे वाईट बोलतात त्यांच्यासाठी बोलते, बरं का. परंतु मला असं कुठंतरी वाटते की यार एवढं पण चुकीचं नाही करायला पाहिजे. त्याचं काम होतं सगळं. माझं काही म्हणणं आहे की बाहेरचं आणून देणं घेणं हे पुरुषांनी बघावं आणि ती जॉबला पण जाते, बरोबर की नाही. थोडं समजून घ्यायला पाहिजे, दोघांनी पण बॅलन्स करायला पाहिजे, माझं एवढंच म्हणणं आहे. आणि त्या मुलाला समजायला पाहिजे की यार हिची तब्येत ठीक नाहीये तर हिनं आराम केला पाहिजे, किंवा हिला तिच्या आईकडे नेऊन सोडलं पाहिजे, किंवा हिला 2 दिवस तू जाऊन आराम कर म्हणावं. कारण तिला तिथं कोण मदतीसाठी नाही आहे, तिला एकटीला सगळं करावं लागतं. तिला म्हटलं मी की नाही का बाई लावू, आता कपड्याला तर मशीन मी घेऊन दिलेलीच आहे, परंतु भांड्यासाठी आणि लादीसाठी बाई लाव. भली ती एवढं मोठं नाहीये तिचं घर की तेवढं पुसण्यासारखं, आणि भांडे वगैरे जास्ती असतात, म्हटलं कमीत कमी मग भांड्यासाठी तरी बाई लाव, बरोबर की नाही. स्वयंपाक आणि लादी काय तिनं आठवड्यातून बी पुसली तरी चालते, पण स्वयंपाक 2 टायमिंगचा असतो तर ती करू शकते. एवढं तरी काम करावं ना, पण ती पण करत नाही. आणि आता माझ्या पासून जवळ नाहीये ती, माझ्यापासून लांब आहे, त्यामुळे मी पण जास्ती काही करू शकत नाही, माहिती आहे का तिच्यासाठी. कारण मी पण जॉबला जाते, तिथून आल्यानंतर मला घरातलं असतं आणि ती इथं आली तर काही नाही हो. बरं त्या मुलाचा डब्बा मी देणारच आहे, थोडी त्याला बाहेर जेवायला लावणार आहे, उपाशी ठेवणार आहे, बरोबर की नाही. आपल्या मुलासारखाच तो पण आहे, परंतु जर ती समोरची व्यक्ती आपल्या मानत नसेल आणि थोडी गुरमीत असेल, किंवा ती व्यक्ती समजूनच घेत नसेल, तर मग आपण त्यांना काय म्हणायचं, बरोबर की नाही. मला म्हणजे नाही का काल थोडीशी माझी आणि मुलाची कटकट झाली, फक्त आणि फक्त की ती त्याला सपोर्ट करते. तो म्हणतो ती किती आपल्याला परेशान करते, आपल्यालाच बोलते, आपल्यालाच त्रास देते, ती त्याला काय बोलते का. बरोबर आहे, मला पण चुकीचं वाटतं, पण तिला चुकीचं वाटत नाही, तिला पांघरून घालायची सवय आहे त्याच्या चुकीवरती, त्याला आपण काय करणार आहे, बरोबर की नाही. चढ बघतील, तिला जेव्हा जास्ती त्रास होईल त्यावेळेला ती
बघल तिचे ती कितपत म्हणजे आपण तरी हे करणार आहे. आणि मी त्या मुलाला बोलत नाही. तुम्हाला असं वाटेल की बोलू नका, हे करू नका. मी बोलत नाही म्हणजे असं त्यांच्या घरातल्या विषयी कुठल्याही गोष्टीबद्दल मी बोलत नाही त्याच्याशी. गेलं आपलं तेवढं पुरतं तेवढं जाताना येताना बोलायचं आणि 2 शब्द. काही तो बोलला तर नाही तर मी तिथे गेल्यावर सुद्धा घंटाभर जरी थांबले तरी मी त्याच्याशी नाही हिच्याशीच बोलते आणि येते. कारण की आता काय बोलू. आणि माझं बोलणं कसं आहे तुम्हाला माहितीच आहे. ते समोरच्याला वाटतं रूडली बोलते, रागाने बोलते, पण तसं नाही आहे. माझं बोलणंच तसं आहे. आणि जे आहे ते असं हा जावई आहे, हा मुलगा आहे, याच्यासाठी वेगळं त्याच्यासाठी वेगळं असं काही नसतं. जे आहे ते आहे असं बोलते. आणि हा जावई वगैरे हे माझ्या मनाची अजून तयारी व्हायची होती बरं का. जावायशी कसं बोलायचं, कसं वागायचं असतं हे माझी मनाची तयारी आणखीन व्हायची होती. आणि मी ते सगळं हे करायचं होतं. त्यामुळे एवढे अजून मला त्या गोष्टीचा अनुभव किंवा सवयी नाही आहे की कसं बोलतात त्यांच्याशी, कसं हे करतात. परंतु मी तरी पण त्यातले त्यात की ते कसं बोलतात हे म्हणण्यापेक्षा, तो काय विचार करून म्हणण्यापेक्षा बोलायचंच नाही. बरोबर की नाही. परंतु मला सांगायचंय की चुकीवरती पांघरून जास्ती घालू नये. कारण आपण चुकीच्या झाडाला पाणी घातलं की नंतर आपल्यालाच त्रास होतो. आणि सहसा आपण बोरीच्या काटेरी झाडांना कधीही पाणी घालत नाही, हे लक्षात घ्या. कारण ते काटे आपल्यालाच नंतर टोचतात. हे मला माझ्या मुलीला सांगायचे. तुला आत्ता ठीक वाटतं, तुला असं वाटत असेल, परंतु हा त्रास तुला नंतर जाणवणार आहे. त्यामुळे थोडी त्याला सवय लाव. बाहेरचं काय आणायचं, द्यायचं, घ्यायचं हे त्याचं काम आहे. त्यानं आणून दिलं पाहिजे. पूर्णपणेच तो तिच्यावरती सोपवून देतो. फ्रेंड्स, दूध आणायचे, दूध घेऊन ये. किराण्याचं छोटं मोठं काही लागलं तो फक्त डीमार्टमध्ये तिच्यासोबत किराणा भरायचा असल्यानंतर जातो. परत तुम्हाला सांगते, मार्केटमधून काय सिटीमध्ये जायचं असेल तर त्या दिवशी बघितलं का, तिला कपड्याची शॉपिंग करायची होती, तिनं मला घेऊन गेली सोबत. आणि किराण्यातलं छोटं मोठं काय आणायचं असेल, तू जाऊन आण. भाजी आणायची, तू जाऊन आण. चिकन आणायचे, ती जाऊन आण. म्हणजे ही असं सगळी विचार करा काय. परत त्या घरी यायचं, ते सगळं साफसफाई करायची, त्याची पूर्ण तयारी करायची, भाजी बनवायची, भाकरी बनवायच्या, राईस बनवायचं, असं सगळं असतं. मग हे बाहेरून आणायचं बी आणि करायचं बी. नवरा असण्याचा काय फायदा तुम्ही सांगा. तुम्हाला जरी माझं चुकीचं वाटत असेल तर मी या सगळ्या गोष्टीतनं गेलेली. त्यामुळे मला असं मुलीसाठी असं नको होतं मला बरं का, तुम्हाला खरं सांगते. कारण माझ्या घरातली ही परिस्थिती तीच असायची. मी जॉबहून जाता जाताच भाज्या घेऊन जायचं. जॉबहून मला नुसतं फोनवर सांगायचे घरातून, चिकन आण, मटन आण, फिश आण, हे आण. मी जाता जाताच ते घेऊन जायचं. घरी जाऊन सगळं साफसूफ करायचं, तयारी करायची, परत बनवायचं. मी झोपायला बेडमध्ये 12-12:30ला जायचे आणि परत सकाळी मला 6ला उठावं लागायचं. विचार करा. अशा परिस्थितीतून मी पण गेलेली आहे. घरात एवढे लोक असताना बरं का, आणि नवरा पण असताना, सासू असताना, हे सगळं मला करावं लागत होतं. म्हणून मला असं वाटायचं की यार मी सगळी थकून जाते आणि मला कुणाचा सपोर्ट नाही, मला कुणाचाच आधार नाही. तर तसं मुलीसोबत नाही व्हावं. तिला तिच्या नवऱ्याने व्यवस्थित सांभाळावं, तिला आणून द्यावं, घ्यावं असं. आणि ह्या तर काहीच करत नाही. काल रात्रीचाच विषय घ्या ना तुम्ही. काल ती भाज्यांना गेली आणि भाज्या म्हणजे मी तिला विचारलं, काय ग म्हटलं, भाज्या आणू नको म्हटलं तरी गेलतीस का? काही नाही होत म्हणे, इथले इथं तर आहे की, म्हणून गेले. बघा म्हणजे तीच बोलली. म्हणजे असं काय बोलू यार आता मी, आणि काय हे करू, बरोबर की नाही. तर चला जाऊ द्या फ्रेंड्स. मी परत विचारते तुम्हाला, लाईक कशा मिळतील हे मला नक्कीच सांगा. उभा राहून व्हिडिओ बनवल्यावर भेटतील, नट्टापट्टा करून व्हिडिओ बनवल्यावर भेटतील, असं लांब काहीतरी गळ्यात घालावं, उभा राहून व्हिडिओ बनवावे, असं एका मावशीने मला सांगितले. तर आत्तापर्यंत मी कुणाचं ऐकलं नाही. तुझं ऐकणार आहे? हट, लायकी लागते ऐकायला. ऐकते ना मी. जे इथं आहेत ना काही लोक, त्यांचं ऐकते मी. तुझ्यासारखेच 2 दिवसात येऊन घाण कमेंट्स करणाराचं शी, बरोबर की नाही. तर मी तर तुम्हाला सांगितले, मला
म्हणजे मनातून इच्छा झाली की मी तयार होते. मनातून इच्छा नसेल तर मी इच्छेविरुद्ध मी काही खात सुद्धा नाही. इच्छेविरुद्ध मी कुठली गोष्ट खात सुद्धा नाही, तर मी इच्छेविरुद्ध काहीच करत नाही. ते पण सांगते तुम्हाला, मी माझ्या इच्छेविरुद्ध काहीच करत नाही. माझी इच्छा असेल ना की हे करायचंय, नक्कीच करणार. आणि कपिलिकाताईंनी मला असं विचारलं की गुड न्यूज सांग. तर कपिलिकाताई, एक गुड न्यूज आहे, परंतु ती शेअर केली तर दुसरी गुड न्यूज आपल्याला भेटणार नाही. त्यामुळे ती दुसरी पण गुड न्यूज ओके होऊ दे, त्यावेळेला मी नक्कीच तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि कारण की आपल्याला समोरचं आलड नाही करायचे. तर चल, समजलं असेल, मी नक्कीच दुसरी गुड न्यूज आली की तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि मला असं वाटतं कपिलिकाताईच्या मनात आले का की मुलगी प्रेग्नेंट आहे किंवा गरोदर आहे म्हणून ती गुड न्यूज. नाही बाई, तसं काही नाही आहे. ती मी केव्हाच शेअर केली असती माझ्या लोकांशी, बरोबर की नाही. तर आता जमाना बदलला आहे, आपल्यासारखा नाही आहे की लग्न झाल्याच्या नंतर वर्षांनी लगेच वर्षामध्ये काहीतरी असायचं. तर असं आता सध्या काही नाही आहे. आणि आता खूप चेंजेस झालेले आहेत, सेफ्टीसाठी खूप काही आहे. आणि मुली हुशार आहेत, त्यांना ब्रेक पाहिजे असेल, आपण कोणाला हे करायचं नाही. कुठल्याच गोष्टीमध्ये आपण नव्हतो तर ह्या पण गोष्टीमध्ये आपण नसणार आहे, हे पण लक्षात घे. मी म्हणजे जसं की ना आपल्याला लग्न होताना माहिती होतं, ना लग्न झाले आज लग्न आहे हे माहिती नव्हतं. लग्न झाल्याच्या नंतर आपल्याला आठवड्यांनी समजलेले. तर विचार कर, आपण त्या एवढ्या मोठ्या निर्णयामध्ये नव्हतो, तर आता हे छोटे छोटे निर्णय आपल्यासाठी काहीच कामाचे नाही आहेत, बरोबर की नाही. जे आहे ते चाललंय ते चालू द्यायचं. एक आई म्हणून आपण राहू शकत नाही, एवढाच लास्टचा निर्णय आहे की आईच्या मनाला कुणी सावरू शकत नाही आणि आईपणाला कुणी थांबवू शकत नाही, आईच्या मायेला पण कुणी थांबवू शकत नाही. बस एवढं समजूनच पुढे आज बोबडी खूप ओळत आहे माझी. तर चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपली काळजी घ्या. बाय बाय.